जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं रविवारी रात्री कोल्हापुरात 12व्या जीपीकॉन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेचं उद्घाटन विन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर संतोष प्रभू यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहन गुणे तसंच आयुर्वेदिक तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर अशोक वाली यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं। यावेळी डॉक्टर हरीश नांगरे पाटील, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर राजेश सोनवणे, डॉक्टर राजेश तात्पुते, डॉक्टर सुजाता प्रभू, डॉक्टर किरण दोशी, डॉक्टर आकाश प्रभू, डॉक्टर प्रशांत कुटाळे, डॉक्टर दीपक पोवार, डॉक्टर महादेव जोगदंडे उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर संतोष प्रभू यांनी वैद्यकीय क्षेत्र वाढत असल्याचं सांगितलं। या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार असून विन्स हॉस्पिटल आता तशाच पद्धतीनं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालंय। याचा उपयोग निश्चितपणानं रुग्णाला होणार असल्याचं सांगून अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर डॉक्टरांनी करावा असं आवाहन डॉक्टर संतोष प्रभू यांनी यावेळी केलं। ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर मोहन गुणे, डॉक्टर अशोक वाली, डॉक्टर किरण दोशी यांनी मनोगत व्यक्त केली। या परिषदेत डॉक्टर दिलीप शिंदे आणि डॉक्टर पी शहा यांना जीपीए जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर अल्पना चौगुले आणि डॉक्टर सोपान चौगुले यांचा शिवराज्याभिषेक सोहळा चित्र काढल्याबद्दल सत्कार करण्यात आला। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं औचित्य साधून साने गुरुजीच्या गुरुकुल गार्डन प्ले स्कूल बालचमूनं राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान या वेशभूषेत येऊन उपस्थित डॉक्टरांची मनं जिंकली। जनरल प्रॅक्टिशनर्सना वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी आपत्कालीन स्थिती निर्माण होते अशावेळी विविध विषयाशी निगडीत आपत्कालीन स्थिती कशी सांभाळायची याचं आधुनिक ज्ञान या परिषदेत तज्ज्ञांनी दिलं। परिषदेला 400 डॉक्टर्स उपस्थित होते।